नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक पालकांना खरं तर हा प्रश्न पडतो की आपल्या मुलांना आध्यात्मिक संस्कार कसे द्यावेत, त्यांना कोणते श्लोक शिकवावेत. तर चला आज याचबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा, आजकाल आपलं आयुष्य किती धावपळीचं झालंय नाही का? मग अशा वेळी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना कोणते श्लोक शिकवायचे, सुरुवात नेमकी कुठून करायची, कशी करायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. हे बघा, आजकाल आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या वेगवेगळ्या क्लासेसवर, ॲक्टिव्हिटीजवर खूप लक्ष देतो आणि ते गरजेचं आहेच. पण त्याचबरोबर या आध्यात्मिक सवयी, हे संस्कार, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? कारण लहानपणी दिलेले हेच संस्कार त्यांच्या मनावर कायमचा एक चांगला परिणाम करतात. आणि हो, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला हवी. मुलांना स्तोत्र शिकवताना ना, एकदम सगळी स्तोत्र त्यांच्यावर लादू नका. असं केलं तर त्यांना ते ओझं वाटू लागेल. त्याऐवजी हळूहळू, सवयीने आणि मुख्य म्हणजे प्रेमाने शिकवलं तर त्यांना ते सहज लक्षात राहतं आणि त्यांना त्याचा कंटाळाही येणार नाही. बरं, मग प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची? तर सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळची. असं म्हणतात ना की सकाळची सुरुवात जर चांगल्या विचारांनी झाली तर अख्खा दिवस छान जातो. चला तर मग पाहूया सकाळी कोणती स्तोत्र म्हणता येतील. तर सकाळच्या प्रार्थनेसाठी आपण 3 अगदी सोप्या आणि प्रभावी स्तोत्रांपासून सुरुवात करू शकतो. पहिलं म्हणजे गायत्री मंत्र, दुसरं शुभम करोती आणि तिसरं मनाचे श्लोक. ही स्तोत्र मुलांना शिकवायला खूप सोपी आहेत आणि त्यांचा अर्थही खूप सुंदर आहे. आणि यातला प्रत्येक श्लोक मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे बघा. जसं की गायत्री मंत्रामुळे एकाग्रता आणि बुद्धी वाढते. शुभम करोती ही तर एक इतकी सोपी संध्याकाळची प्रार्थना आहे की मुलं ती सहज पाठ करू शकतात. आणि मनाचे श्लोक, अरे वा, त्यातून तर चांगले विचार, नीतिमत्ता आणि कसं वागावं याची सुंदर शिकवण मिळते. चला, सकाळच्या प्रार्थनेनंतर आता आपण वळूया सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या स्तोत्रांकडे. लहान मुलांना गणपती बाप्पा किती आवडतात हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे त्यांची स्तोत्र शिकवणं तुलनेने खूप सोपं जातं. आपल्याला माहितीच आहे की गणपतीला विद्या आणि बुद्धीची देवता मानलं जातं. त्यामुळे गणेश ध्यानमंत्र असेल किंवा मग गणपती अथर्वशीर्ष असेल, यांसारखी स्तोत्र मुलांसाठी खरंच खूप फायदेशीर ठरतात. आणि गंमत म्हणजे या स्तोत्रांच्या नियमित पठणाने काय होतं माहितीये? मुलांचं अभ्यासात लक्ष वाढायला लागतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचं चंचल मन शांत व्हायला मदत होते. म्हणजे बघा, ही सवय त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी सुद्धा किती उपयुक्त ठरते. ठीक आहे, गणपती बाप्पानंतर आता आपण विद्येची देवता सरस्वती देवीच्या स्तोत्राबद्दल जाणून घेऊया. मुलांच्या शिक्षणाच्या प्रवासात हे स्तोत्र खरोखरच खूप महत्वाचं आहे. ते महत्वाचं स्तोत्र आहे सरस्वती प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. नावावरूनच कळते नाही का? हे स्तोत्र प्रज्ञा म्हणजेच बुद्धी आणि ज्ञान वाढवण्यासाठी मदत करतं. आणि हे स्तोत्र विद्यार्थ्यांसाठी तर खूपच फायदेशीर आहे. कसं? तर यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारते, त्यांचा अभ्यासातला रस वाढतो आणि त्यांच्या बुद्धीच्या विकासालाही चांगली चालना मिळते. म्हणूनच हे स्तोत्र मुलांना नक्की शिकवायला हवं. तर आज आपण काही अगदी मूलभूत आणि तितकीच महत्वाची स्तोत्र पाहिली. पण लक्षात घ्या, हा आध्यात्मिक शिक्षणाचा प्रवास इथेच संपत नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्या पुढच्या भागात आपण अजून काही गोष्टी पाहणार आहोत, जसं की मुलांना रामरक्षा का शिकवावी, मारुती स्तोत्र, पसायदान आणि हो, जेवणापूर्वीची प्रार्थना, हे सगळं का महत्वाचं आहे आणि त्याचे काय फायदे आहेत. हा प्रश्न खरं तर जवळजवळ प्रत्येक आईवडिलांच्या मनात येतो, बरोबर? कारण आजच्या जगात स्पर्धा इतकी वाढली आहे, आव्हानं इतकी आहेत की मुलांना आतून मजबूत बनवणं खूप गरजेचं झालंय. पण मग त्यासाठी काही सोपे मार्ग आहेत का? हो, नक्कीच आहेत. यावर एक खूपच प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे आपली काही पारंपरिक स्तोत्र. ही स्तोत्र मुलांमध्ये एक आतून येणारी शक्ती आणि सकारात्मकता निर्माण करायला खूप मदत करतात. चला बघूया ती कोणती आहेत. यातलं सगळ्यात पहिलं आणि खूप महत्वाचं स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. असं मानलं जातं की हे एक शक्तिशाली संरक्षक कवच आहे, जे मुलांच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार करतं. म्हणजे बघा, हे स्तोत्र फक्त संरक्षणच करतं असं नाही, तर ते मुलांच्या मनात धैर्य वाढवतं आणि त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक बनवतं. यातून त्यांना एक प्रकारची मानसिक ताकद मिळते. आता रामरक्षेप्रमाणेच आणखी एक शक्तिशाली स्तोत्र आहे, ते म्हणजे मारुती स्तोत्र. हे स्तोत्र
खास करून मानसिक बळ आणि निर्भयता वाढवण्यासाठी ओळखलं जातं. मारुती स्तोत्र नियमित म्हटल्यानं मुलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या मनातल्या लहान-सहान भीती असतात ना, जसं की अंधाराची भीती किंवा परीक्षेचे टेन्शन, त्या कमी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मन मजबूत बनतं, जे त्यांना कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार करतं. चला, आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. आजकाल जेवताना मुलांचं लक्ष सतत मोबाईल किंवा टीव्हीकडे असतं. या सवयीवर एक सुंदर संस्कार कसा करता येईल ते पाहूया. आता इथे बघा, फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहे मोबाईल बघण्याची सवय, जी आपलं लक्ष विचलित करते, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक साधा संस्कार, जो मुलांमध्ये कृतज्ञतेची भावना रुजवतो. जेवणाआधीची ही छोटीशी प्रार्थना खूप मोठा बदल घडवू शकते. या प्रार्थनेमागचा खरा उद्देश काय आहे? तर मुलांना जे अन्न मिळालंय त्याबद्दल त्यांच्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि यातूनच मुलं दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकतात. एक, अन्न वाया घालवायचं नाही, आणि दुसरं, अन्नाचा आदर करायचा. ही छोटीशी सवय मुलांना आयुष्यभरासाठी एक मोठी शिकवण देऊन जाते. पण मग प्रश्न येतो की हे सगळं मुलांना शिकवायचं कसं, बरोबर? तर काळजी करू नका, त्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि कुणीही ती सहज वापरू शकतं. यात एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांना कुठलीही गोष्ट जबरदस्तीने शिकवायची नाहीये. सगळ्यात आधी आपण स्वतः म्हणून दाखवायचं, मग त्यांना सोप्या भाषेत त्याचा अर्थ समजावून सांगायचं, आणि मग रोज थोडं, अगदी थोडं थोडं त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं. बघा, मुलं आनंदाने शिकतील. आणि या छोट्या छोट्या सवयींचे मुलांच्या मनावर इतके जबरदस्त सकारात्मक परिणाम होतात ना, ही गोष्ट फक्त आध्यात्मिक नाही, तर याचे मानसिक आणि बौद्धिक फायदेही खूप आहेत. या सवयींमुळे होतं काय, तर मुलांचं मन शांत राहतं, त्यांची एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, स्मरणशक्ती सुधारते, मनात सकारात्मक विचार येतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकळतपणे त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात. आणि या सगळ्याचा एक असा फायदा आहे, जो सगळ्यात मोठा आहे, जो आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहणार आहे. चला, तो बघूया. आणि तो फायदा म्हणजे मुलं आपल्या संस्कृतीशी जोडली जातात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आपली मुळं कळतात, आपली ओळख कळते, जी त्यांना आयुष्यभर आत्मविश्वास देत राहते. तर मग विचार करा, हा जो ज्ञानाचा आणि संस्कारांचा अनमोल ठेवा आहे, तो आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवणार आहोत? हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.